आणि इकडे मद्यपिनी केलेल्या हल्ल्यामध्ये पुण्यातल्या फरासखाना पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल प्रदीप राळे जखमी झालेले आहेत। त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे। या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी 2 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलंय, तर माज अख्तर शेख नावाच्या एका इस्माला त्यांनी अटक केलेली आहे। या घटनेच्या वेळी आरोपी कसबा पेठेतल्या उद्यानामध्ये दारू पीत बसले होते। कॉन्स्टेबल राळे यांनी त्यांना हटकण्याचा प्रयत्न केल्यावर त्या आरोपींनी त्यांच्यावर दारूच्या बाटल्या फेकून मारल्या। या हल्ल्यात प्रदीप राळे जखमी झाले। दरम्यान अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयाने 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली आहे। त्या ठिकाणी 4-5 व्यक्ती दारू पित होत्या। आम्ही पळत त्यांच्याकडे जात असतात ती काही मुले पळून गेली, पण त्यातलं एक जण तिथे एकाची पळता कॉलर धरली मी, आणि कॉलर धरल्यानंतर त्यांनी भिंतीवरून उडी मारली। भिंतीवरून उडी मारल्याने त्याच्या हातातली कॉलर, माझ्या हातातली कॉलर त्याची सुटली आणि खाली उडी मारल्यानंतर त्यांनी मागं फिरला तो, आणि मी उडी मारणार हे पाहिलं त्यांनी। त्याच्या हातात दारूची बाटली होती बिअरची, हिरव्या रंगाची, त्यांनी ती तशीच फेकून मारली। आलोकनगरीच्या पाठीमागे गार्डन आहे जिथे थोडं बांधकाम चालू आहे आणि थोडं गार्डन पण आहे। तर तिथे ते गेले तर तिथे 4-5 मुलं तिथे बसलेली त्यांना दिसली, पण ते तिथून त्या गेटपासून ते मुलं बसलेली जाईसपर्यंत रात्री 11-11:30ची ही गोष्ट होती, आणि तिथे जाईसपर्यंत त्यांनी तिथे एक भिंत होती, त्या भिंतीवरनं पळून गेले। ह्यांनी पुलअप्स काढून उडी मारण्याच्या तयारीत होता तेव्हा त्याला लक्षात आलं, मग त्यांनी खालनच हातातली बाटली त्याच्या डोक्यात मारली। त्यातला जो जर्किन घातलेला मेन होता, जो ब्राऊन जर्किन घातलेला होता, तो यांचा आम्हाला तो सापडला। मग त्याच्यानंतर आम्ही ते दुसरे 3 आरोपी अटक केले आणि 1 आरोपी अजून बाकी आहे।